नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं एस के एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। आज आपण इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्समध्ये 28 जुलै 2019 रोजी PSI STI ASO कंबाईंड मेन्स पेपरमध्ये इंग्रजी व्याकरणावर आधारित जे प्रश्न आले होते त्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत। सिमिलरली आजचा हा जो व्हिडिओ असेल हा यूट्यूबच्या व्ह्यूवर्ससाठी सुद्धा अवेलेबल असेल। तर चला सुरुवात करूया आपण प्रश्नांच्या ॲनालिसिसला। पहिला प्रश्न आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत आहे। पहिला प्रश्न आहे, पॉइंट आउट करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस। आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच या प्रकरणावर विचारला गेलेला आहे। आपल्या इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्समध्ये आपण नॅरेशन नावाचं जे चॅप्टर आहे त्यामध्ये हे सर्व कन्सेप्ट्स पाहिलेले आहेत। त्यावर सर्व आपण नॅरेशन कशा पद्धतीने असतात ते सर्व आपण बघितलेलं आहे। त्यातीलच हा एक कन्सेप्ट असेल। पाहूया, माय मदर सेड टू मालती कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये एक क्वेश्चन आहे, वाय आर यू नर्वस टुडे क्वेश्चन मार्क आहे, त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करून सेंटेन्स कंप्लीट केलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला या सेंटेन्सचं माय मदर सेड टू मालती वाय आर यू नर्वस टुडे हे जे डायरेक्ट स्पीचमधील असलेलं सेंटेन्स आहे याला आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे। बघ आता हे कसं करायचं हे सर्व आपण आपल्या नरेशन या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे आणि हा पूर्ण कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे आपल्या इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्समधील सर्व सबस्क्रायबर्सनी पुन्हा एकदा ते चॅप्टर पाहून हा प्रश्न कसा सोडवावा ते पाहू शकतात किंवा ऑलरेडी आपल्याला माहिती असेल तर आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो। आता या ठिकाणी पहा, माय मदर ही आपल्या सेंटेन्सची सुरुवात आहे। माय मदर ही आपल्या सेंटेन्सची सुरुवात आहे। माय मदर ही आपल्या सेंटेन्सची सुरुवात आहे। त्यामुळे आपलं जे इनडायरेक्ट स्पीच असेल त्याची सुद्धा सुरुवात ही माय मदर या सब्जेक्टनेच होणार आणि आपण पाहू शकतो की प्रत्येक ऑप्शनमध्ये आपल्या सेंटेन्सची सुरुवात ही माय मदर या सब्जेक्टने झालेली आहे। त्यानंतर या ठिकाणी जो व्हर्ब आहे तो आहे सेड टू। आपल्याला नॅरेशन या चॅप्टरमध्ये मी सांगितलेलं आहे की सेड टू असेल तर आपल्याला टोल्ड हा शब्द घ्यायचा आहे इनडायरेक्ट स्पीचमध्ये। परंतु आपल्याला आवर्जून हेही सांगितलं होतं की पुढे जर प्रश्न विचारलेला असेल, आता हा वाय आर यू नर्वस टुडे हा प्रश्न आहे आणि म्हणून डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जर प्रश्न असेल आणि सुरुवातीला जर सेड टू असा व्हर्ब असेल तर तो आस्क्ड या शब्दामध्ये रूपांतरित होतो। आणि त्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या ऑप्शनमध्ये सुद्धा आस्क्ड आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा आस्क्ड आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा आस्क्ड आहे आणि चौथ्या ऑप्शनमध्ये सुद्धा आस्क्ड आहे। त्यानंतर आपण पाहू शकतो की या ठिकाणी जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट आपण पाहिला, इथे सुद्धा मालती आहे, इथे सुद्धा मालती आहे, इथे सुद्धा मालती आहे आणि इथे सुद्धा मालती आहे। म्हणजे सर्वच ऑप्शनमध्ये इथपर्यंत सर्वच ऑप्शन बरोबर आहे असं आपण गृहीत धरतोय। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर दुसरं सेंटेन्स जे आहे ते वाय आर यू नर्वस टुडे आहे आणि वाय आर यू नर्वस टुडे हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सची सुरुवात वाय या शब्दाने झालेली आहे। म्हणजे वाय हा शब्द या ठिकाणी क्वेश्चन करत आहे आणि हा शब्द जो आहे हा WH शब्द आहे। त्यामुळे ज्यावेळेस आपल्या इनडायरेक्ट स्पीचमध्ये डायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला WH वर्ड दिलेला असेल तर तो WH वर्ड खाली सेंटेन्स तसं जोडत असतो। म्हणजे या सेंटेन्सची सुरुवात जर वायने झाली तर मालती या ऑब्जेक्ट नंतर आपल्याला वाय या शब्दाची गरज लागेल। त्यामुळे पहिल्या ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला वेदर दिलेलं आहे आणि म्हणून हे पहिलं जे ऑप्शन आहे ते आपलं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच होऊ शकत नाही। त्यानंतर जर आपण पाहिलं दुसरं तर दुसऱ्यामध्ये वाय दिलेला आहे हे बरोबर होऊ शकतं, तिसऱ्यामध्ये सुद्धा वाय दिलेला आहे हे बरोबर होऊ शकतं, परंतु चौथ्यामध्ये मात्र आपल्याला इफ दिलेला आहे आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की चौथं ऑप्शन देखील आपलं चुकीचं असेल। मग आपण आता दोन ऑप्शन एलिमिनेट केलेले आहे, एक पहिलं ऑप्शन आणि दुसरं चौथं जे सेंटेन्स आहे चौथं जे ऑप्शन आहे ते एलिमिनेट केलेलं आहे। आता आपलं जे काही उत्तर असेल ते 2 आणि 3 या ऑप्शनपैकीच असेल। आपण पुढे पाहू शकतो की हे जरी सेंटेन्स आता वायने सुरुवात होत असलं तर आता या ठिकाणी जो आर आहे आणि त्याच्यानंतर हा जो यू आहे आता हे या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे। म्हणजेच हा जो यू आहे आता हा यू इकडे येणार आहे, परंतु इथे ज्यावेळेस यू असतो
त्यावेळेस तो ऑब्जेक्टला रिप्रेझेंट करतो आणि ऑब्जेक्ट आहे मालती आणि मालतीसाठी आपण शी हा प्रोनाऊन यूज करतो. हे आपण प्रोनाऊन चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे आणि त्यामुळे वाय नंतर आपल्याला शी लागेल. तर या ठिकाणी वाय नंतर वॉज लिहिलेलं आहे, परंतु या ठिकाणी वाय नंतर शी लिहिलेलं आहे. म्हणजेच काय की तिसरं ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे आणि वाय नंतर या ठिकाणी डायरेक्टली वॉज लिहिलेलं आहे, म्हणजे हे ऑप्शन चुकीचं आहे. या प्रमाणे आपलं दुसरं ऑप्शनही कॅन्सल होत आहे आणि आपल्यासमोर फक्त एकच ऑप्शन शिल्लक राहत आहे, ऑप्शन 3. आणि हेच या प्रश्नाचं उत्तर आहे आणि हेच या वरील सेंटेन्सचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे. हा सर्व कन्सेप्ट आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये घेतलेला आहे. त्यामुळे आपण नॅरेशन या चॅप्टरमध्ये पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स जे आहेत ते व्यवस्थित बघावेत, म्हणजे जेणेकरून हा कन्सेप्ट त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित कळेल. त्यानंतर आपण पुढील प्रश्नाला पाहणार आहोत. पुढील प्रश्न ही अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न आहे नन ऑफ अस न्यू द वे. नन ऑफ अस न्यू द वे आणि सेंटेन्समध्ये विचारलेलं आहे द करेक्ट टॅग क्वेश्चन फॉर द सेंटेन्स अबव इज. म्हणजेच काय की हे जे सेंटेन्स आहे नन ऑफ अस नो द वे, हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सचा आपल्याला करेक्ट क्वेश्चन टॅग विचारलेला आहे. मग या ठिकाणी आपण पाहू शकतो की सेंटेन्स काय आहे, नन ऑफ अस न्यू द वे. नन ऑफ अस न्यू द वे हा आपल्या सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे, नन ऑफ अस. आणि हा आपल्या सेंटेन्सचा काय आहे, व्हर्ब आहे. आणि हा कोणत्या फॉर्ममध्ये आहे, सेकंड फॉर्ममध्ये. मग आपण आपल्या क्वेश्चन टॅग या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की सब्जेक्ट नंतर जर व्हर्बचा सेकंड फॉर्म असेल तर आपण क्वेश्चन टॅगसाठी काय यूज करतो, डिडंट यूज करतो. काय यूज करतो, डिडंट यूज करतो. परंतु आपल्या या सेंटेन्सचा हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टमध्ये हा जो नन शब्द आहे हा पहिलेच नेगेटिव्ह आहे. आणि जर सब्जेक्टमध्ये हा जर आपण पाहिला या ठिकाणी तर हा जो नेगेटिव्ह आहे म्हणजे आपला जर पार्ट सेंटेन्सचा नेगेटिव्ह आहे किंवा सेंटेन्सचा मिनिंग हा नेगेटिव्हकडे जात आहे तर मग आपल्याला हा अँटी लिहायचा गरज नाही, कारण हा नॉटमध्ये येतो. म्हणजेच काय की आपला क्वेश्चन टॅग जो असेल तो कशा पद्धतीने असेल, डीड या पद्धतीने असेल. आणि हा जो अस आहे हा अस आपल्याला कशामध्ये रूपांतरित करायचा आहे, वी या सब्जेक्टिव्ह केसमध्ये ट्रान्सफॉर्म करायचा आहे. आणि या पद्धतीने असला वी केल्यानंतर आपण इथे क्वेश्चन मार्क देणार आहोत, कारण आपल्याला टॅग क्वेश्चन करायला सांगितलेलं आहे. डिड वी हे टॅग झालं आणि क्वेश्चन मार्क दिल्याने ते क्वेश्चन टॅग झालं किंवा टॅग क्वेश्चन झालं. तर अशा पद्धतीने आपण हे म्हणू शकतो की डिड वी हे जे क्वेश्चन टॅग आहे हे या सेंटेन्ससाठी पूर्णपणे बरोबर आहे. आणि डिड वी जर आपण पाहिलं तर ते ऑप्शन 1 मध्ये आपल्याला दिसतंय, ऑप्शन 3 चुकीचं आहे, ऑप्शन 2ही चुकीचं आहे आणि ऑप्शन 4 सुद्धा चुकीचं आहे. कारण आपण या ठिकाणी जर पाहिलं तर अस ही ऑब्जेक्टिव्ह केस आहे आणि ऑब्जेक्टिव्ह केस आपण क्वेश्चन टॅगमध्ये घेत नाही. तर या ठिकाणी डिडंट हा नेगेटिव्ह आहे. जर आपल्या सेंटेन्सचा जो पार्ट आहे तो ऑलरेडी नेगेटिव्ह आहे, त्यामुळे आपला क्वेश्चन टॅगचा पार्ट नेगेटिव्ह असणार नाही आणि म्हणून तो कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे. तर या पद्धतीने हेही आपण कन्सेप्ट आपल्या क्वेश्चन टॅग या चॅप्टरमध्ये आपण कव्हर केलेले आहे. आपण पुन्हा एकदा आपल्याला वाटलं तर आपण हे क्वेश्चन टॅग चॅप्टर रिवाईज करू शकता. पुढील प्रश्न आहे, पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे शी चूज द करेक्ट सेंटेन्सेस विथ रिगार्ड टू यूज एडवर्ब. आता या ठिकाणी एडवर्ब हा बरोबर यूज केलेला आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला 3 वेगवेगळे सेंटेन्सेस दिलेले आहेत. आता आपण पाहूया की हे 3 सेंटेन्सेस कोणकोणते आहेत. पहिलं सेंटेन्स जे आहे ते ए म्हणून दिलेलं आहे, शी ड्रॉप्ड हिअर द बॅग. शी ड्रॉप्ड हिअर द बॅग. आता या ठिकाणी आपल्याला हे माहिती असलं पाहिजे, जे आपण ऑलरेडी आपल्या ॲडवर्ब या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की एखादा सब्जेक्ट असेल, सब्जेक्ट नंतर जर व्हर्ब असेल आणि व्हर्ब नंतर जर ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्ट नंतर आपल्याला आपला ॲडवर्ब यूज करावा लागतो. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा शी जो आहे हा काय आहे, एक सब्जेक्ट आहे. ड्रॉप्ड काय आहे, व्हर्ब आहे. परंतु हा द बॅग जो आहे हा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आणि ऑब्जेक्टच्या नंतर आपल्याला ॲडवर्ब यूज करायचा आहे. याचाच अर्थ हा जो हिअर ॲडवर्ब आहे, प्लेस ऑफ ॲडवर्ब जो आपण पाहिलेला आहे, हा ॲडवर्ब आपल्याला इथे लिहिलेला असलेला पाहिजे होता.
म्हणजेच आपलं सेंटेन्स असं असायला हवं होतं, शी ड्रॉप द बॅग हिअर, शी ड्रॉप द बॅग हिअर, असं आपलं सेंटेन्स असायला हवं होतं. आणि आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे, त्यामुळे ऑप्शन ए हे करेक्ट सेंटेन्स नाही. मग आता या ठिकाणी आन्सर ऑप्शन्स दिलेले आहेत. या ठिकाणी ए दिलेलं आहे, म्हणजे आपलं पहिलं ऑप्शन होऊ शकत नाही. त्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर पुढे इथे सुद्धा आपल्याला ऑप्शन ए दिलेला आहे, त्यामुळे आपलं हे सुद्धा होऊ शकत नाही, चौथा ऑप्शन सुद्धा होऊ शकत नाही. त्यानंतर बी बघा, ही प्लेज व्हेरी वेल टेनिस. आता ही जो आहे हा सब्जेक्ट आहे, प्लेज जो आहे तो वर्ब आहे, हा व्हेरी वेल जो आहे हा काय आहे, ॲडवर्ब आहे, आणि टेनिस जो आहे तो काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आणि आताच आपण पाहिलं की ऑब्जेक्टच्या नंतर ॲडवर्ब आला पाहिजे, म्हणजे हा जो दोन ॲडवर्ब या ठिकाणी मी यूज केलेले आहे व्हेरी वेल, हा आपल्याला या ऑब्जेक्टच्या नंतर यूज करायला हवा होता. बघ आता आपण पाहू शकतो, ही प्लेज टेनिस व्हेरी वेल असं असतं तर आपलं सेंटेन्स बरोबर असतं. परंतु या ठिकाणी लिहिलेलं सेंटेन्स हे ॲडवर्बच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे, आणि त्यामुळे बी सुद्धा आपल्याला आपलं ऑप्शन म्हणून घेता येणार नाही. त्यानंतर तिसरं बघा, डिड यू सी माय बॅग एनिवेअर. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर डिड यू हा या ठिकाणी क्वेश्चन म्हणून विचारला गेलेला आहे. आता हा जर सब्जेक्ट असेल तर हा व्हर्ब आहे, आणि माय बॅग जो आहे तो ऑब्जेक्ट आहे, आणि या ठिकाणी हा जो एनिवेअर आहे हा एनिवेअर आपल्यासाठी एक ॲडवर्ब आहे, आणि तो बरोबर ऑब्जेक्ट नंतरच यूज केलेला आहे. याचा अर्थ ऑप्शन सी जे आहे ते बरोबर आहे. ॲडवर्बच्या दृष्टीने सेंटेन्स सी जे आहे, ऑप्शन सी जे आहे ते बरोबर आहे. आणि आता या ठिकाणी बघा, आय रेअरली गो टू मूवीज. आपण ॲडवर्ब या चॅप्टरमध्ये वेगवेगळे नियम पाहिलेत, कन्सेप्ट पाहिलेत. त्यामध्ये आपण पाहिलं की रेअरली असेल, ऑलरेडी असेल, हे असे काही ॲडवर्ब्स आहेत की जे सब्जेक्ट नंतर लगेचच येतात, किंवा सब्जेक्ट नंतर एखादा हेल्पिंग वर्ब असेल तर त्याच्यानंतर लगेचच त्यांना यूज केलं जातं. मग त्यापैकी रेअरली हा सुद्धा एक असा ॲडवर्ब आहे की जो सब्जेक्ट नंतर लगेच येतो. हा सब्जेक्ट आहे आय, आणि हा रेअरली हा एक असा ॲडवर्ब आहे जो स्टेट दाखवणारा ॲडवर्ब आहे. सो या ठिकाणी हा लगेच आपल्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नंतर येत असतो, म्हणजे या ठिकाणी रेअरली हा जो ॲडवर्ब आहे त्याचा वापर पूर्णपणे बरोबर केलेला आहे. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की या ठिकाणी सेंटेन्स डी जे आहे ते अगदी बरोबर आहे. याचाच अर्थ असा आहे की ऑप्शन सी आणि ऑप्शन डी मध्ये असलेले जे सेंटेन्सेस आहेत ते ॲडवर्बच्या दृष्टीने बरोबर आहे, आणि म्हणून सेंटेन्स सी आणि सेंटेन्स डी जे आहेत ते बरोबर आहेत. आपण या ठिकाणी चेक करूया की आपलं ऑप्शन जे आहे ते कशा पद्धतीने आहे. तर ऑप्शन 2 मध्ये सी अँड डी आपल्याला दिसतंय. आपलं पहिलं ऑप्शन तर आपण ऑलरेडी या ठिकाणी कॅन्सल केलेलं आहे. त्यानंतर तिसरं ऑप्शन, चौथं ऑप्शन हे आपण ऑलरेडी या ठिकाणी कॅन्सल केलेलं आहे. आपल्याकडे बी जे आहे ते ऑलरेडी चुकीचं असल्यामुळे फक्त एकच ऑप्शन आपल्या ठिकाणी शिल्लक राहतं, ओनली सी अँड डी हे सेंटेन्सेस या ठिकाणी करेक्ट आहे. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असे हे सेंटेन्सेस, अत्यंत महत्त्वपूर्ण असे हे क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळाले होते. यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. पुढील प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसतोय, चूज द करेक्ट रिप्लेसमेंट ऑफ द गिवन सेंटेन्स. आपल्याला सांगितलेलं आहे की एका सेंटेन्सचं आपल्याला करेक्ट रिप्लेसमेंट करायचं आहे. मग सेंटेन्स काय आहे, तर सेंटेन्स आपण पाहू शकतो या ठिकाणी, हिअर इज अ पूल विच वी कॅन स्विम इन. आता सेंटेन्स हे आपल्याला दिलेलं आहे, हिअर इज अ पूल विच वी कॅन स्विम इन, आणि त्याच्यानंतर आहे एक्सक्लामेटरी मार्क. चूज द करेक्ट रिप्लेसमेंट ऑफ द गिवन सेंटेन्स. या सेंटेन्सची करेक्ट रिप्लेसमेंट आपल्याला करायची आहे. आता पाहूया पहिलं ऑप्शन, हिअर इज अ पूल, दुसरं हिअर इज अ पूल, तिसरं हिअर इज अ पूल, चौथं हिअर इज अ पूल. म्हणजे प्रत्येक ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं तर हिअर इज अ पूल, हिअर इज अ पूल, हिअर इज अ पूल हे प्रत्येक ऑप्शनमध्ये कॉमन आहे, सारखं आहे. आता या ठिकाणी हा जो विच आहे, विच वी कॅन स्विम इन, याचंच फक्त आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. आता या ठिकाणी लिहिलेलं आहे फॉर, परंतु आपल्याला माहिती असलं पाहिजे की फॉर हा एक प्रेपोजिशन आहे, आणि त्यानंतर येणारा जो व्हर्ब असेल तो नेहमी आयएनजी स्वरूपात असेल. म्हणजेच हा जो स्विम आहे, हा स्विम या ठिकाणी स्विमिंग असायला हवा होता, आणि हा स्विमिंग नाहीये, म्हणून हे ऑप्शन या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर पुढील सेंटेन्स पहा, हिअर इज अ पूल टू स्विमिंग. आता या ठिकाणी टू हा प्रेपोजिशन आहे, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी स्विमिंग आहे. आता टू या प्रेपोजिशन नंतर
जर व्हर्ब येत असेल तर तो फक्त व्हर्ब V1 मध्ये असेल, म्हणजे तो फक्त स्विम असा असायला हवा होता. आणि टू स्विम हे असं झाल्यानंतर याला आपण इन्फिनिटिव्ह असं म्हणत असतो, त्याला आपण प्रिपोजिशन असं म्हणत नाही, त्याला आपण इन्फिनिटिव्ह असं म्हणत असतो. सो या ठिकाणी टू नंतर ING फॉर्ममध्ये असायला नको होतं आणि त्यामुळे हेही ऑप्शन या ठिकाणी पूर्णपणे चुकीचं आहे. त्यानंतर तिसरं ऑप्शन पाहूया. हिअर इज अ पूल टू स्विम इन. आणि आपण जे म्हटलं होतं या ठिकाणी टू आहे तोही बरोबर आहे. स्विम जो आहे तो वर्बच्या फर्स्ट फॉर्ममध्ये आहे, पुढे इन आहे आणि एक्सक्लामेटरी मार्क आहे, म्हणजे हे सेंटेन्स आपल्यासाठी पूर्णपणे बरोबर ट्रान्सफॉर्मेशन देत आहे असं आपण समजूया. चौथा ऑप्शन पाहूया. हिअर इज अ पूल स्विमिंग इन. आता या ठिकाणी स्विमिंग पूल नंतर कनेक्शनसाठी काहीतरी पार्ट हवा. जसं या ठिकाणी विचने कनेक्ट केलं तसं स्विमिंगच्या आधी कनेक्टर हवा, ज्याला आपण कंजंक्शन असं म्हणतो किंवा प्रपोजिशन असं म्हणतो. काहीतरी जोडण्यासाठी त्या ठिकाणी हवं होतं, परंतु इथे मिसिंग आहे आणि त्यामुळे ऑप्शन 4 हे आपलं करेक्ट ऑप्शन आपल्याला घेता येणार नाही. तर अशा पद्धतीने पहिलं, दुसरं आणि चौथं ऑप्शन चुकीचं आहे, तर ऑप्शन 3 आपल्यासाठी पूर्णपणे बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हा चौथा प्रश्न आहे जो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आपण घेऊया, तोही अत्यंत महत्त्वाचा असेल. पुढील प्रश्न आहे पॉइंट आउट द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला जे करेक्ट सेंटेन्स आहे, इनकरेक्ट सेंटेन्स, जे चुकीचं सेंटेन्स आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. ईच बुश अँड ईच ट्री हॅज द राईट टू ग्रो इन द ग्राउंड. आता आपल्याला आपण इफेक्टिव्ह या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे, इव्हन प्रोनाऊन या चॅप्टरमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की ईच नंतर एखादं सिंग्युलर नाऊन, त्याच्यानंतर अँड आणि परत ईच नंतर एखादं सिंग्युलर नाऊन असेल तर त्याच्यानंतर हा व्हर्ब जो असेल हा सिंग्युलरच असेल. म्हणजे या सेंटेन्सची ही जी रचना आहे ही पूर्णपणे बरोबर आहे. म्हणजे हे सेंटेन्स बरोबर आहे. हे सेंटेन्स बरोबर आहे, परंतु आपल्याला कोणतं सेंटेन्स विचारलेलं आहे? इनकरेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊया. नेदर राम नॉर श्याम हॅव सिम्पथी फॉर द पुअर पॅरेंट्स. आपण आपल्या कंजंक्शन या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की एदर नंतर एखादा सब्जेक्ट असेल S1 किंवा नेदर नंतर एखादा सब्जेक्ट असेल S1, त्यानंतर सेंटेन्स कंटिन्यू असेल, याच्यानंतर असेल ऑर, याच्यानंतर असेल नॉर, याच्यानंतर असेल सब्जेक्ट 1, याच्यानंतर असेल सब्जेक्ट, याच्यानंतर सब्जेक्ट 2 आणि याच्यानंतरही सब्जेक्ट 2. तर जो कोणताही व्हर्ब असेल तो या सब्जेक्ट 2 वरच आधारित असेल. म्हणजेच काय की या ठिकाणी हा नॉर नंतर हा जो श्याम आहे सेकंड सब्जेक्ट, या श्यामनुसारच आपल्याला या ठिकाणी हा व्हर्ब घ्यावा लागेल. आणि श्यामनुसार जर आपल्याला व्हर्ब घ्यायचा असेल तर तो हॅव न घेता आपल्याला हॅज हा व्हर्ब घ्यावा लागेल. आणि म्हणून या ठिकाणी हा हॅव जो आहे हा चुकीचा आहे. आणि हा चुकीचा असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे. म्हणजे आपल्याला सेंटेन्स 2 जे आहे ते इनकरेक्ट मिळालेलं आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे की कोणतं सेंटेन्स हे इनकरेक्ट आहे, तर आपण शोधलेलं आहे की सेकंड सेंटेन्स जे आहे ते आपल्यासाठी इनकरेक्ट आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 2 हे आपलं राईट आन्सर होणार आहे. त्यानंतर शांती अँड सुमंती गो हँड इन हँड. याचा अर्थ असा आहे की शांती अँड सुमंती ह्या 2 जणी आहेत आणि त्या ठिकाणी हा जो वर्ब आहे हा 2 जणींसाठी प्लुरल यूज केलेला आहे, तो बरोबर आहे. एदर सोनी और राणी या ठिकाणी हा सेकंड सब्जेक्ट आहे आणि राणी सब्जेक्ट या सेकंड सब्जेक्टसाठी आपण या ठिकाणी हॅजचा वापर केलेला आहे, तोही अगदी बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हे या ठिकाणी दुसरं जे ऑप्शन आहे ते चुकीचं आहे आणि तेच आपलं उत्तर असेल. बघूया पुढचा प्रश्न. पुढील प्रश्न आहे ॲज सून ॲज द डॉक्टर ओपन द हार्ट फॉर सर्जरी ही फाउंड द ट्रायकस्पिड वॉल्व आउट ऑफ ऑर्डर. या ठिकाणी हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सचं करायला सांगितलं आहे विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्सफॉर्मेशन इज करेक्ट. जे पहिलं सेंटेन्स आहे या पहिल्या सेंटेन्सचं आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायला सांगितलेलं आहे आणि या सर्व सेंटेन्सेसपैकी कुठलं ट्रान्सफॉर्मेशन करेक्ट आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. मग बघा पहिलं सेंटेन्स स्कार्सली द डॉक्टर ओपन. आपण पाहिलेलं आहे आपल्या कंजंक्शन या चॅप्टरमध्ये की बेअरली असेल, हार्डली असेल, स्कार्सली असेल तर त्याच्यानंतर आपल्याला हॅड किंवा डीड या ऑक्झिलरी व्हर्बचा वापर करायचा आहे.
मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्कार्सली नंतर आपल्याला हॅड किंवा डीड या दोघांपैकी कोणताही शब्द आपल्याला मिळत नाही आहे. याचाच अर्थ असा आहे की पहिलं जे ऑप्शन आहे हे पहिला ऑप्शन पूर्णपणे चुकीचं आहे किंवा ते सेंटेन्सचं स्ट्रक्चर नाही. त्यानंतर दुसरं ऑप्शन बघा, या ठिकाणी आहे नो सूनर. आपल्याला माहिती आहे की नो सूनर नंतर आपण एकतर हॅडचा वापर करतो किंवा डीडचा वापर करतो. मग या सेंटेन्समध्ये यांनी डीडचा वापर केलेला आहे, म्हणजे इथपर्यंत आपलं सेंटेन्स बरोबर आहे. या डीड नंतर आपल्याला असायला पाहिजे तो सब्जेक्ट आणि द डॉक्टर हा सब्जेक्ट या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी असायला पाहिजे तो ओपन, आणि ओपन हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि डीडसोबत आपण वर्बचा फर्स्ट फॉर्मच यूज करतो, म्हणजे हे सेंटेन्स या ठिकाणी पूर्णपणे बरोबर आहे. त्यानंतर आपण पुढे गेलो, द हार्ट फॉर सर्जरी हे सेंटेन्स कंटिन्यू केलेलं आहे. नो सूनरचं कुठलंही सेंटेन्स असेल तर ते दॅनने जोडलं जातं, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. ही फाउंड द ट्रायकॉस्पिड वॉल आउट ऑफ ऑर्डर, म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे 2 नंबरचं सेंटेन्स आपल्याला कुठल्याही ठिकाणी चुकीचं असं वाटत नाही आहे. आपण कंजंक्शन हे चॅप्टर वारंवार जर पाहिलं तर त्याच्यातील आपला हार्डली हॅड, बॅरली हॅड, स्कार्सली हॅड, नो सूनर हे आपण वेगवेगळे जे भाग केलेले आहेत त्यामध्ये आपण हे सर्व कन्सेप्ट्स पाहू शकतात. आता आपला तिसरं सेंटेन्स आहे नो सूनर. आता इथे सुद्धा आहे नो सूनर. या नो सूनर नंतर डीड किंवा हॅड असायला पाहिजे, इथे आहे डीड, हेही बरोबर आहे. त्यानंतर असायला पाहिजे सब्जेक्ट, तर या ठिकाणी सुद्धा सब्जेक्ट आहे, परंतु या ठिकाणी असायला पाहिजे V1, परंतु या ठिकाणी याने लिहिलेलं आहे V2 आणि डीडसोबत आपण V2चा वापर करत नाही, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तिसरं जे सेंटेन्स आहे त्याचंही स्ट्रक्चर पूर्णपणे चुकीचं आहे. आणि आता चौथं ऑप्शन पाहूया. चौथ्या ऑप्शनमध्ये लिहिलेलं आहे नो सूनर, यानंतर आहे डज. ठीक आहे, आपण डजही लिहू शकतो, परंतु डज हा प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सला इंडिकेट करतो. परंतु हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर हे सेंटेन्स पूर्णपणे पास्टला इंडिकेशन्स देत आहे आणि चौथं ऑप्शन पूर्णपणे प्रेझेंटला इंडिकेट करत आहे, कारण या ठिकाणी डज लिहिलेला आहे. आणि त्यामुळे हे प्रेझेंट ओरिएंटेड असल्यामुळे ऑप्शन 4 घेता येणार नाही, कारण आपलं जे सेंटेन्स आहे ते पास्ट ओरिएंटेड आहे आणि चौथं ऑप्शन हे प्रेझेंट ओरिएंटेड असल्यामुळे ते ऑप्शनच्या लिस्टमधून आउट होईल आणि आपल्याकडे फक्त एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, दॅट इज ऑप्शन 2, आणि हेच आपल्यासाठी बरोबर असेल. तर अशा पद्धतीने हे जर सर्व कन्सेप्ट्स आहेत, हे कन्सेप्ट जर आपले सर्व क्लिअर असले तर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं अगदी कमी वेळामध्ये सुद्धा देता येतील आणि लवकर आणि व्यवस्थितरित्या आपल्याला करेक्ट आन्सर शोधता येतील. परंतु त्याआधी आपले हे कन्सेप्ट्स क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या ऑनलाईन कोर्समधील असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्व कन्सेप्ट्स आधीच क्लिअर करून ठेवावे, जेणेकरून जेव्हा आपली एक्झाम येईल त्यावेळेस फक्त आपल्याला रिव्हिजनची गरज पडेल. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे चूज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याला माहिती आहे की कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस कोणकोणते असतात. ज्यावेळेस आपण प्रोनाऊन हे चॅप्टर पाहिलं त्यामध्ये आपण रिलेटिव्ह प्रोनाऊन हे चॅप्टर हे टाईप पाहिला, त्यामध्ये आपण सांगितलं होतं की ज्या ज्या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाऊन येईल ते आपल्यासाठी कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस असेल. ज्या ज्या ठिकाणी सबऑर्डिनेट कंजंक्शन्स येतील ते आपल्यासाठी कॉम्प्लेक्स सेंटेन्स असणार आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक क्लॉज हा दुसऱ्या क्लॉजवर डिपेंड असतो. मग चला बघूया. पहिल्या सेंटेन्समध्ये काय लिहिलेलं आहे, द टायर्ड क्लाइंबर्स ॲडव्हान्स्ड स्लोली. द टायर्ड क्लाइंबर्स, क्लाइंबर्स म्हणजे चढणारे, जे पर्वत किंवा शिखर चढतात त्यांना क्लाइंबर्स असं म्हणतात. परंतु या ठिकाणी ते क्लाइंबर्स कसे आहेत, थकलेले क्लाइंबर्स. ॲडव्हान्स म्हणजे प्रोग्रेस करणे, पुढे जाणे, स्लोली. थकलेले जे काही आपले पर्वतावर चढणारे क्लाइंबर्स होते ते पुढे कसे गेलेत, स्लोली गेलेत. या ठिकाणी कुठलाही सेंटेन्स किंवा कुठलाही क्लॉज कुठल्याही दुसऱ्या क्लॉजवर डिपेंड नाही, किंबहुना या ठिकाणी एकच क्लॉज आहे, त्यामुळे हे आपलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स होऊ शकत नाही. दुसरं सेंटेन्स पहा, दे मूव्ड विथ ग्रेट एफर्ट. दे मूव्ड विथ ग्रेट एफर्ट. या ठिकाणी सुद्धा 2 क्लॉजेस नाही आहेत की जिथे एक क्लॉज हा दुसऱ्या क्लॉजवर डिपेंड असेल, त्यामुळे हे सुद्धा आपलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स होऊ शकत नाही. त्यानंतर तिसरं सेंटेन्स पहा, आय टेलिफोन माय होम इन इंग्लंड ॲज सून ॲज आय अराइव्ड इन न्यूयॉर्क. आता ह्या सेंटेन्समध्ये 2 क्लॉजेस आहेत आणि हे 2 क्लॉजपैकी ॲज सून ॲज आय अराइव्ड इन न्यूयॉर्क हे सेंटेन्स आय टेलिफोन माय होम इन इंग्लंड या क्लॉजवर डिपेंड करत आहे. म्हणजे या ठिकाणी 2 क्लॉजेस आहेत आणि हा जो क्लॉज आहे हा क्लॉज या क्लॉजवर पूर्णपणे डिपेंड करतो आहे आणि म्हणून याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतो.
सो या ठिकाणी ऑप्शन सी जे आहे ते आपल्यासाठी कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल आणि ओनली सी आपल्याला ऑप्शन 1 मध्ये दिसत आहे आणि म्हणून ऑप्शन 1 हे आपल्यासाठी राईट ऑप्शन असणार आहे. तर अशा पद्धतीने कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसवर आपल्याला प्रत्येक वर्षी प्रश्न हा विचारलाच जातो. त्यामुळे कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस कोणते आहे, कंपाऊंड सेंटेन्सेस कोणते आहे, यासाठी आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये टाईप्स ऑफ सेंटेन्सेस नावाचं एक स्पेशल चॅप्टर तयार केलेलं आहे. त्यामध्ये आपण सर्व प्रकारचे सेंटेन्सेसचे टाईप्स कव्हर केलेले आहेत. ते आपण पुन्हा एकदा बघून घ्यावेत म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. विच बँक सर्व्स द पब्लिक बेस्ट? विच बँक सर्व्स द पब्लिक बेस्ट? सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. आता ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसच्या चॅप्टरमध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न पाहिलेले आहेत. आता या ठिकाणी आहे विच आणि विचचं जे होतं ते काय होत असतं, बाय विच. आणि म्हणून या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बाय विचने ऑप्शन सुरू होणारे 2 ऑप्शन्स आहेत आणि या ठिकाणी विच आहे म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपल्या ऑप्शनमधून कॅन्सल होत आहे. आपल्याकडे आता 2च ऑप्शन शिल्लक राहिलेले आहे. आता या ठिकाणी विच बँक सर्व्स द पब्लिक बेस्ट. आता या ठिकाणी विच बँक आहे आणि म्हणून आपल्याला लिहावं लागेल बाय विच बँक. सो या ठिकाणी बँक आहे म्हणून इथे सुद्धा आपल्याला लिहावं लागेल बँक, बाय विच बँक. आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा हा सर्व्स दिसत आहे आणि हा जो सर्व्स आहे हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि याला SES लावलेला आहे म्हणून तो सर्व्स झालेला आहे. परंतु ज्यावेळेस वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो त्यावेळेस आपण एम, इज किंवा आर घेत असतो. या ठिकाणी बँक असल्यामुळे आपल्याला इज घ्यावं लागेल आणि म्हणून हा इज जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. डायरेक्टली द पब्लिक जे घेतलेलं आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे आपलं ऑप्शन ए ही आपलं ऑप्शनमधून एलिमिनेट झालं, ते इथून निघालेलं आहे. आता बी शिल्लक राहिलेला आहे. बाय विच बँक इज द पब्लिक सर्व्ड बेस्ट. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो शेवटी जो क्वेश्चन मार्क आहे तो जसाच तसा आहे. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी. आणि ऑप्शन बी जर आपण पाहिलं तर ते 2 मध्ये दिसत आहे. ए बरोबर नाही, सी बरोबर नाही आणि ऑल ऑफ द अबो म्हणजे वरील सर्व बरोबर आहे तर असंही बरोबर नाही. म्हणून फक्त पहिलं जे सेंटेन्स आहे दुसरं जे ऑप्शन आहे तेच आपल्यासाठी बरोबर आहे. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न आजचा. आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज. अंडरलाईन केलेला क्लॉज ओळखा. यू हॅव नॉट बीन थ्रू वॉट आय हॅव बीन थ्रू. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं यू हॅव नॉट बीन थ्रू आणि याच्यानंतर हा जो वॉटने लिहिलेला जो क्लॉज आहे हा नेमकं कशाचं उत्तर देत आहे, वॉटचं उत्तर देत आहे. हे सर्व आपण आपल्या नाऊन या क्लॉजमध्ये पाहिलेलं आहे की वॉटचं उत्तर जो क्लॉज मिळत असेल तो डायरेक्टली नाऊन क्लॉज असतो. याचाच अर्थ वॉटचं उत्तर वॉट आय हॅव बीन थ्रू जर आहे तर हा कोणता क्लॉज असेल, नाऊन क्लॉज असेल. आणि या ठिकाणी नाऊन क्लॉज हे आपलं फायनल आन्सर असेल आणि म्हणून ऑप्शन 3 मध्ये नाऊन क्लॉज दिलेला आहे. सो ऑप्शन 3 इज द राईट ऑप्शन फॉर दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण असे हे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न थोडं पॅटर्न चेंज करून आपल्याला पुढील परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे कन्सेप्ट्स माहिती असणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे आणि हे सर्व कन्सेप्ट्स माहिती करून घेण्यासाठी आजच जॉईन करा आमचा इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स SK एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. त्यासाठी आपण गुगल प्ले स्टोअरवरून SK एज्युकेशन नावाचं आमचं ॲप डाउनलोड करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकता. धन्यवाद.